नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सरचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कुठं उभा आहे तर मित्रांनो बघा, हे गाडेश्वर डॅम आहे बघा. या गाडेश्वर डॅममध्ये मी आज उभा आहे इथं. आणि या गाडेश्वर डॅमचा मी तुम्हाला इतिहास सांगणार आहे मित्रांनो. तर बघा, इथं मी उभा आहे आणि बघा बाजूला असं पूर्ण गाडेश्वर डॅम आहे बघा. पाणी बघा तुम्ही यात गाडेश्वर डॅममध्ये किती आहे तुम्ही पाहू शकता. आता पावसाळा संपलेला आहे मित्रांनो, आता उन्हाळा आलेला आहे. उन्हाळ्यात बघा किती अजून पाणी आहे. तर मित्रांनो, पाणी जरा इथं थोडं कमी झालेलं आहे मित्रांनो. आणि पर्यटकांची बी जरा लोकसंख्या जरा कमी झालेली आहे. पावसाळ्यामध्ये पर्यटकांची लोकांची खूप गर्दी असते मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी बघा छोटे छोटे ओढे नाले हे झरणे वगैरे आहेत. त्यामुळे नाही तर पूर्ण आहे नाही सगळं डोंगराने वेढलेला हा तलाव आहे. आणि हा निसर्गरम्य वातावरणात आणि शहरापासून दूर असा हा डॅम आहे. तर मित्रांनो, हा डॅम येथील लोकांचे म्हणणे आहे किंवा सरासरी लोकांचे असे म्हणणे आहे की डॅमचं बांधकाम हा 1958 साली झालं आहे. तर काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे मित्रांनो, ह्या डॅमचं बांधकाम 1960 ते 64 दरम्यान असं झालेलं आहे. तर मित्रांनो, या डॅमची निर्मिती कशासाठी केली तर ही जलसिंचनासाठी या डॅमची निर्मिती केली होती मित्रांनो. तर आता ह्या डॅमचं पाणी पनवेल शहराला पिण्यासाठी या डॅमचा पाण्याचा उपयोग केला जातो मित्रांनो. तर बघा, आता डॅममध्ये अजून किती पाणी आहे. अजून दोन महिने उन्हाळ्याला टाईम आहे अजून. तर 2 महिन्यानंतर पाऊस सुरू होणार आहे. तर पाणी किती आहे बघा. पाणी कमी झाल्यामुळे मित्रांनो बघा, आजूबाजूला शेतीची लागवड केलेली बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बघा, हा गाडेश्वर डॅम बघा कसा बांधकाम केलेलं आहे बघा मित्रांनो. इथून बघा बांधकाम दिसते बघा. तर आपण तुम्हाला बांधकाम दाखवण्याचा प्रयत्न करून त्यातील पाणी बी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यावरती काय ना, गाडेश्वर धरणाच्या वरतीच बघा एक गाव आहे. ते गावाचं नाव आपल्याला सांगता येणार नाही. तर बघा, हा पाणी बघा, एवढं पाणी ह्या गाडेश्वर डॅममध्ये आहे. आणि मित्रांनो, पाण्यात कोणी उतरण्याचा पोलीस प्रशासनाचा नियम आहे की पाण्यात कोणी उतरू नका. कारण पाण्यामध्ये खूप मोठे खोलगे किंवा डबके असल्यामुळे ना तिथं पाण्याचा अंदाज लागत नाही. अशी बऱ्याच जणांच्या इथं मृत्यू झालेले आहेत मित्रांनो. तर पाण्यात कुणी उतरण्याचा प्रयत्न करू नये मित्रांनो. तर बघा, डॅम धरणाचा परिसर बघा. इथं पावसाळ्यामध्ये खूप सुंदर वातावरण असतं. गवत वगैरे वाढलेलं असतं. झाडे झुडपे फुले वेली फुले सगळं तुम्हाला इथं पाहायला मिळतं. त्यामुळे पर्यटकांची इथं एवढ्या प्रमाणात गर्दी असते की मित्रांनो सांगता सोय नाही मित्रांनो. आणि हे बाजूला बघा चंदेरी किल्ला आहे बघा. हा चंदेरी किल्ला आहे बाजूला. इथं असा चंदेरी किल्ला लाभलेला आहे मित्रांनो. तर या चंदेरी किल्ला हार्ड असल्यामुळं तिथं सरासरी कोणी जाण्याचा प्रयत्न करत नाही मित्रांनो. तरी आपण बी जाण्याचा प्रयत्न करू नये मित्रांनो. तर बघा, हा डॅम धरणाचा बघा हा परिसर आहे बघा. तर हा बघा मित्रांनो, गाडेश्वर धरणाचा बघा ही असा परिसर आहे मित्रांनो. चारी बाजूने डोंगर आहेत बघा, टेकडे आहेत, डोंगर आहेत. त्यामुळे ना पावसाळ्यात तिथून काय धबधबे निर्माण होतात पावसाळ्यामध्ये. आणि लोक त्याचा आनंद घेण्यासाठी येतात मित्रांनो या पावसाळ्यामध्ये. आणि लोकांची खूप गर्दी असते मित्रांनो. तर बघा, हा परिसर आहे इथं. आणि मित्रांनो, पावसाळ्यामध्ये ना पाण्यामध्ये कुणी उतरण्याचा प्रयत्न करू, कारण तिकडं पलीकडच्या साईडला तर मित्रांनो ह्या डोंगराच्या पलीकडचं आहे ना बघा माथेरानचा परिसर बघा. डोंगराच्या पलीकडे माथेरान आहे. लोक माथेरानला सुद्धा आहे ना लोक जातात. आणि माथेरानला पाऊस जर पडला मित्रांनो तर इकडं तर आपल्याला तिकडून पाणी आलेलं आपल्याला कळत नाही मित्रांनो. आणि इथं लोकांचे बुडून मृत्यू झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बी ना पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नका. खाली निसर्गाचा आनंद घ्यायला या तुम्ही. आणि इथं तुम्हाला जर याचं असेल तर मित्रांनो, तुम्ही स्वतःची जर गाडी असेल तर स्वतःच्या गाडीने तुम्ही एक 25 ते 30 मिनिटांमध्ये येऊ शकता. दोघांनी गाडी तर तुम्हाला डायरेक्ट येऊ मिळते मित्रांनो. रोडवरच हा डॅम आहे मित्रांनो. तर बघा, जास्त काय वेळ लागत नाही. आणि इथं निसर्गाचा आनंद मित्रांनो तुम्ही आपल्या कुटुंबासहित तुम्ही कुटुंबाला सोबत घेऊन करू शकता मित्रांनो. तर बघा, असा दोधानीचा परिसर आहे मित्रांनो. सर्व बाजूने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा, हे बघा, इथं वरती एक मोठं हॉटेल आहे मित्रांनो. असं आम्ही काय तिथे गेलेलं नाही, परंतु तिथं पाहिल्यानंतर असं हॉटेल असल्याचा आपल्याला अनुभव वाटतोय. तर बघा, हे डोंगर आहे बघा. सगळ्या बाजूला दऱ्या खोऱ्याने वेढलेल्या झाडे झुडपे फळे फुळेने सगळं असं संपन्न असा हा परिसर आहे. तर मित्रांनो, तुम्ही बी अवश्य या आणि या परिसराला भेट द्या. तर मित्रांनो, हा तुम्ही डॅम पाहू शकता.
पाणी आता उन्हाळ्यामध्ये लोकांची ये जा कमी आहे मित्रांनो, पण पावसाळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, तुम्ही याचा आनंद इथं स्वर्ग आपल्याला असल्यासारखं वाटतं मित्रांनो. तर मित्रांनो, स्वर्गाचा आनंद घ्यायचा जर असेल तर तुम्ही डॅमला या, दोदानीला या आणि या स्वर्गाचा आनंद घ्या मित्रांनो. डॅममध्ये इथं डॅममध्ये उभा आहे मित्रांनो, गाडीचोर डॅम इथं याला बोलतात. तर या गाडीचोर डॅममध्ये आपण उभा आहे मित्रांनो. तर आता थोडीशी भूक लागलेली आहे, थोडी थोडं नाश्ता करू मित्रांनो. येताना मित्रांनो इथं काय खायला मिळत नाही, त्यामुळे स्वतः तुम्ही नाश्ता घेऊन येऊ शकता. हॉटेल आहे ते पण थोडं वेळ हॉटेल आहे ते तुम्हाला तिथं आजूबाजूला कुठं हॉटेल भेटणार नाही. तर मित्रांनो, तर आपण थोडा नाश्ता करूया. हे बघा, रताळ आणले आपण बघा, त्याला रताळ बोलतात बघा. हे जशी शिजवून याच्यावरचं साल्ट काढायचं असं, हा हे असं साल्ट काढायचं. हे बघा मच्छी खायला तर तेव्हा हे रताळ आहे, आपण खाऊ शकतो इथं आता खायचं. अप्रतिम मित्रांनो, बहुत अच्छा लग रहा है. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.